हॅलो फ्रेंड्स, आज आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट या टॉपिकबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटचे एक्झाम्पल जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर अत्यंत सोप्या पद्धतीने ते सॉल्व्ह करता येतात. पण ते सॉल्व्ह करण्यासाठी काही ट्रिक्स आहेत, काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. अगदी सिंपल पद्धतीने त्याची मी मांडणी करणार आहे. सगळे पॉईंट्स व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत. आता नॉर्मली ज्या दैनंदिन व्यवहार असतात आपले ते आपण बँकेमार्फत करतो. आता बरेचसे व्यवहार तर आपण ऑनलाईन करतो म्हणजेच आपण बँकेमार्फत ते व्यवहार करतो. मग बँकेसाठी आपण जे कॅशबुक तयार करतो त्या कॅशबुकमध्ये नॉर्मली 2 कॉलम असतात. एक कॉलम असतो कॅश आणि दुसरा कॉलम असतो बँक. आता यातील कॅश कॉलमचा आपण विचार करणार नाहीये. आपण कोणत्या कॉलमचा विचार करणार आहे? बँक कॉलमचा. मग कॅशबुकच्या डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला असे दोन्ही साईडला कॅश आणि बँक कॉलम असतात. तर या कॅशबुकमधील फक्त आपण बँक कॉलमचा विचार करणार आहे, कॅश कॉलमचा विचार करणार नाही. हा पहिला पॉईंट व्यवस्थित सर्वांना लक्षात घ्या, कारण की मुलांचं कन्फ्युजन यामध्ये जास्त होतं. दुसरा सेकंडरी पार्ट काय आहे की आपण जे व्यवहार बँकेमार्फत करतो, म्हणजे बँक ही दुसरी व्यक्ती झाली, दुसरी पार्टी झाली. मग बँक आपल्यासाठी पासबुक तयार करते. म्हणजे जे दैनंदिन व्यवहार असतात हे व्यवहाराची नोंद आपण कॅशबुकमध्ये केली तर बँक त्याची नोंद कुठे करते? पासबुकमध्ये करते. पासबुकला सुद्धा डेबिट साईड आणि क्रेडिट साईड असते, पण या साईड थोड्याशा अपोजिट असतात. कारण की कॅशबुकची डेबिट साईड म्हणजे रिसिट साईड असते आणि कॅशबुकची क्रेडिट साईड म्हणजे पेमेंट साईड असते. याच्या उलट पासबुकचं होतं. कॅशबुकची डेबिट साईड म्हणजे रिसिट साईड, ती पासबुकची क्रेडिट साईड असते. म्हणजे पासबुकच्या क्रेडिट साईडला आपण रिसिट साईड म्हणतो. कॅशबुकची क्रेडिट साईड म्हणजे पेमेंट साईड, त्याच्या अपोजिट पासबुकच्या डेबिट साईडला आपण काय म्हणतो? पेमेंट साईड. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. परत रिपीट करतो मी. कॅशबुकची रिसिट साईड आणि ही कॅशबुकची पेमेंट साईड आहे. पासबुकला अपोजिट होतं. पासबुकची ही रिसिट साईड आहे आणि पासबुकची ही पेमेंट साईड आहे. मला लक्षात ठेवायचं आहे. रिसिट साईड कॅशबुकची, कॅशबुकची पेमेंट साईड, पासबुकची रिसिट साईड आणि पासबुकची पेमेंट साईड अपोजिट साईडला असते. आता नॉर्मली मंथ एंडला किंवा क्वार्टर एंडला किंवा इयर एंडला आपण कॅशबुकचा जो बॅलन्स आहे आणि पासबुकचा जो बॅलन्स आहे त्याचा ताळेबंद करतो. हे दोन्ही बॅलन्स नॉर्मली सेम असावे लागतात. एक जस्ट उदाहरण देतो तुम्हाला. समजा आपण बँकेमध्ये खातं उघडलेलं आहे आणि बँकेमध्ये खातं उघडताना आपण 1,000 रुपये जमा केले तर कॅशबुकच्या डेबिट साईडला किती रुपये दिसणार आहेत? 1,000. मग पासबुकच्या क्रेडिट साईडला सुद्धा किती रुपये दिसले पाहिजेत? 1,000 रुपये दिसले पाहिजेत. बरोबर. आणि हा बॅलन्स कायमस्वरूपी स्थिर राहतो. म्हणजे नंतर त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट होते, डिक्रीमेंट होते. मग कॅशबुकचा बॅलन्स वाढला, पासबुकचा बॅलन्स वाढला, कॅशबुकचा बॅलन्स कमी झाला, पासबुकचा बॅलन्स कमी झाला. हा सायमल्टेनियसली जायला पाहिजे. परंतु बऱ्याच ट्रान्झॅक्शन अशा असतात की त्याची नोंद कॅशबुकला होते परंतु काही कारणामुळे पासबुकमध्ये होऊ शकत नाही. किंवा बऱ्याचशा ट्रान्झॅक्शन अशा असतात की त्याची नोंद पासबुकला होते परंतु काही कारणामुळे कॅशबुकला होऊ शकत नाही. त्यामुळे मंथ एंडला किंवा क्वार्टर एंडला कॅशबुकचा आणि पासबुकचा बॅलन्स हा वेगवेगळा असतो. आणि हा बॅलन्स का वेगळा आहे, त्याचे डिफरन्स म्हणजे तो फरक येण्याचं कारण काय आहे, हे कारण शोधण्यासाठी आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करतो. समजा कॅशबुकचा क्लोजिंग बॅलन्स 10,000 रुपये दाखवत असेल आणि पासबुकचा क्लोजिंग बॅलन्स हा 15,000 रुपये दाखवत असेल तर हा फरक कोणकोणत्या कारणामुळे आहे ही कारणं शोधून काढण्यासाठी आणि त्याचं एक स्टेटमेंट तयार करण्यासाठी आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटचा वापर करतो. आता यामध्ये महत्त्वाच्या ट्रान्झॅक्शन्स कोणकोणते आहेत? आता काही अगदी नॉमिनल ट्रान्झॅक्शन्स मी तुम्हाला सांगतो की ज्याची नोंद कॅशबुकमध्ये होऊ शकते किंवा पासबुकमध्ये होऊ शकते. नॉर्मली जे व्यवहार आपण स्वतः करतो त्याची नोंद आपण कॅशबुकला करतो परंतु त्याची नोंद पासबुकला होतेच असं काही नाही आहे. उदाहरणार्थ आपण एखाद्या व्यक्तीला चेक इश्यूड केला, चेक दिला आपण एखाद्या व्यक्तीला, बरोबर. हा चेक आपण त्या व्यक्तीला या व्यक्तीला दिलेला आहे परंतु त्याचे पैसे त्याने बँकेतून नेलेलेच नाही आहेत किंवा तो बँकेत गेलेलाच नसेल तर आपला कॅशबुकचा बॅलन्स हा कमी होणार परंतु पासबुकमध्ये काही फरक पडणार नाही. दुसरा एक पॉईंट सांगतो. जर आपण चेक डिपॉझिट केला, चेक आपण काय केलेला आहे? डिपॉझिट केला बँकेमध्ये, बरोबर. चेक डिपॉझिट केला तर बँकेचा बँक बॅलन्स आहे तो आपला वाढणार आहे कारण की आपण पैसे भरलेले, चेक डिपॉझिट केला. परंतु त्याचे पैसे आपल्या खात्यावर जमाच झाले नाहीत तर पासबुकचा बॅलन्स वाढणार पण नाही आणि कमी पण होणार नाही. म्हणजे पासबुकला त्याची नोंद होणार नाही.
किंवा काही ट्रान्झॅक्शन अशा असतात की ज्या ट्रान्झॅक्शन फक्त पासबुकमध्ये होतात, कारण की या ट्रान्झॅक्शन बँकेमार्फत होतात. म्हणजे बँकेचा जो कर्मचारी आहे किंवा बँकेचे जे सॉफ्टवेअर आहे त्यानुसार त्याचे ट्रान्झॅक्शन होतात. उदाहरणार्थ SMS चार्जेस, बरोबर, आपल्याला मोबाईलवर जे बँकेचे SMS येतात त्याचे चार्जेस आहेत, ते एक्सपेन्सेस आहेत, ते आपल्या पासबुकमधून वजा होतात. म्हणजे पासबुकचा बॅलन्स कमी होतो. मग हा पासबुकचा बॅलन्स कमी होतो. जोपर्यंत आपण बँकेत जात नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की तो आपला बॅलन्स कमी झालेला आहे. किंवा बऱ्याच वेळा आपल्या इन्शुरन्स प्रीमियम आहे, विमा हप्ता आहे, जर आपण बँकेला इन्स्ट्रक्शन दिले असेल की माझा विमा हप्ता आहे किंवा माझं मोबाईलचं बिल आहे, माझं इलेक्ट्रिसिटी बिल आहे, माझं घराचं रेंट असेल, हे जर रेंट किंवा जे काही खर्च आहे ते बँकेतून परस्पर जावेत तर त्याची नोंद फक्त पासबुकला होते किंवा बँक अकाउंटला होते, कॅशबुकला होत नाही जोपर्यंत आपण पासबुक घेऊन जात नाही तोपर्यंत. किंवा असे बरेच व्यवहार असतात, उदाहरणार्थ असेल डिव्हिडंड असेल किंवा इंटरेस्ट असेल, आपल्या खात्यावर जे पैसे आहेत त्याचे जे व्याज आहे हे सुद्धा व्याज आपल्या पासबुकला जमा होतं, परंतु त्याची नोंद कॅशबुकला होत नाही. असे बरेच व्यवहार असतात की ज्याची नोंद एकतर कॅशबुकला होते किंवा एकतर पासबुकला होते. काही वेळ त्याच्यामध्ये चुका होतात. म्हणजे पोस्टिंग करताना अपोजिट साईडला पोस्टिंग केलं जातं, कमी रकमेचं पोस्टिंग केलं जातं, जास्त रकमेचं पोस्टिंग केलं जातं किंवा काही ट्रान्झॅक्शनची दोन वेळा नोंद होते. अशा बऱ्याच कारणामुळे कॅशबुक आणि पासबुकमध्ये तफावत असते. कॅशबुकचा आणि पासबुकचा बॅलन्स वेगवेगळा असतो. मग ती कारणं शोधून काढण्यासाठी आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटचा वापर करतो. आता कॅशबुक आणि पासबुक कसं तयार करतो आपण, तर कॅशबुकचे रिसिट्स आहेत, पेमेंट्स आहेत, हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता इथे वाचूयात काय सांगितलेलं आहे. स्टेटमेंट विच रिकन्साइल्स द बँक बॅलन्स, म्हणजे ज्या स्टेटमेंटमध्ये आपण बँक बॅलन्सचा ताळेबंद करतो ॲज पर कॅशबुक, बँक बॅलन्स ॲज पर कॅशबुक म्हणजे फक्त बँक कॉलमचा विचार करायचा आहे, अँड द बॅलन्स ॲज पर पासबुक, आणि पासबुकचा बॅलन्स शोईंग ऑल कॉजेस ऑफ डिफरन्सेस बिटवीन टू, म्हणजे या दोन्हीतला फरक. आता याच्यामध्ये कोणकोणते कारण असतं की कॅशबुक आणि पासबुकमध्ये फरक पडतो, तर आहे चेक इश्यूड किंवा चेक डिपॉझिटेड. आता चेक आपण देतो त्याची नोंद आपण पहिल्यांदा कॅशबुकला करणार, नंतर पासबुकला होणार. आणि बऱ्याचशा ट्रान्झॅक्शन अशा आहेत की जे बँकेमार्फत होतात, त्यामुळे त्याची नोंद पहिल्यांदा पासबुकला होणार, नंतर कॅशबुकला होणार. आता इथे मी सिंपल सांगतो. चेक इश्यूड केला आपण, तर चेक इश्यूडची नोंद पहिल्यांदा कुठे होते, तर आपण चेक देतो म्हणजे याची नोंद कॅशबुकच्या क्रेडिट साईडला होते. आता कॅशबुकला क्रेडिट झालं की दुसरा इफेक्ट कुठे होणार आहे, पासबुकच्या डेबिट साईडला. पण पहिली नोंद कुठे होणार आहे, कॅशबुकच्या क्रेडिटला. आता तुम्ही म्हणाल की सर चेक इश्यूड आहे आणि चेक इश्यूड कॅशबुकच्या क्रेडिट साईडला कसं काय, तर मी पुन्हा एकदा रिपीट करतो. सिंपल पॉईंट मगाशी सांगितलं होतं त्या पद्धतीने. चेक आपण इश्यूड केला, चेक इश्यूड टू एक्स, आपण एक्स याला चेक इश्यू केला, तर एंट्री काय करतो आपण, डेबिट द रिसिव्हर एक्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. चेक दिलेला आहे म्हणजे टू बँक अकाउंट, एक्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आपण बँक कॉलमचा विचार करतो. कॅशबुकचा म्हणजे कोणत्या कॉलमचा विचार करतो, बँक कॉलमचा. म्हणजे कॅशबुकच्या कोणत्या साईडला, क्रेडिट साईडला. म्हणजे चेक इश्यूड केला असेल तर कॅशबुकच्या क्रेडिट साईडला पहिल्यांदा नोंद होते आणि नंतर पासबुकच्या डेबिटला होते. मग ही नोंद काही वेळेस 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर सुद्धा होऊ शकते, आणि म्हणून कॅशबुक आणि पासबुकमध्ये फरक असू शकतो. त्यातला फक्त पहिला इफेक्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, दुसरा इफेक्ट लगेच लक्षात ठेवायची गरज नाही आहे. का लक्षात ठेवायचं असेल तर कॅशबुकला जर डेबिट झालं तर पासबुकला क्रेडिट होतं, कॅशबुकला क्रेडिट झालं तर पासबुकला डेबिट होतं, इथे मी सांगितलेलं आहेच. तर चेक इश्यूड कॅशबुकच्या क्रेडिट साईडला. चेक डिपॉझिटेड, चेक आपणच डिपॉझिट करतो बँकेमध्ये, मग त्याची नोंद कुठे होते, कॅशबुकच्या डेबिट साईडला. जर कॅशबुकच्या डेबिट साईडला झाली तर पासबुकच्या कोणत्या साईडला होणार, क्रेडिट साईडला. पण यातला पहिला इफेक्ट फक्त लक्षात ठेवायचा, चेक डिपॉझिट कुठे दाखवतो आपण, कॅशबुकच्या डेबिट साईडला. हे जे पॉईंट्स आहेत हे जर तुमचे परफेक्ट झाले, एकदा लक्षात राहिले, तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. उदाहरणार्थ हे पॉईंट सांगतो, चेक डिपॉझिटेड. नॉर्मली आपण बेअरर चेक डिपॉझिट करतो, बरोबर, बेअरर चेक डिपॉझिट करतो आपण. तर बेअरर चेक डिपॉझिटची एंट्री काय होते, तर बेअरर चेकला आपण कॅश सुद्धा म्हणतो. मग कॅश डिपॉझिटची एंट्री काय होते, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये कॅश अकाउंटला क्रेडिट झाली, मी पुन्हा रिपीट करतो, आपण कॅश कॉलमचा विचार करत नाही, आपण कोणत्या कॉलमचा विचार करतोय, बँक कॉलमचा विचार करतोय. बँक कॉलमला काय झालेलं आहे, डेबिट, म्हणजे कॅशबुकला काय झालेलं आहे, डेबिट. म्हणजे या पद्धतीने चेक इश्यूड आणि चेक डिपॉझिटेड ह्याची नोंद फक्त कॅशबुकला होते, कॅशबुकच्या क्रेडिट साईडला किंवा कॅशबुकच्या डेबिट साईडला. आता बँकेमार्फत होणारे जे व्यवहार आहेत ते खाली दिलेले आहेत. सांगितलेलं आहे इन्कम रिसिव्ड किंवा कलेक्टेड किंवा क्रेडिटेड बाय बँक, तिन्हीपैकी कोणतंही नाव येतं. रिसिव्डलाच कलेक्टेड म्हणतात किंवा क्रेडिट म्हणतात. मग इन्कम रिसिव्ड ह्याची नोंद पहिल्यांदा कुठे होणार, पासबुकला, कारण की कुठे कोणी कलेक्ट केलेलं आहे, बँकेने.
पासबुकची रिसीट साईड म्हणजे कोणती साईड? क्रेडिट साईड किंवा कलेक्टेड क्रेडिट कोणताही शब्द असेल. मग पहिला इफेक्ट पासबुकच्या क्रेडिट साईडला, मग दुसरा इफेक्ट कुठे होणार? कॅशबुकच्या डेबिट साईडला. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फक्त एकच इफेक्ट लक्षात ठेवायचा, जो पहिला असतो तो, कारण की हा बँकेचा व्यवहार आहे, बँकेमार्फत झालेला आहे. एक्सपेन्सेस चार्ज पेड डेबिटेड बाय बँक. जर इन्कम क्रेडिटला असेल पासबुकच्या, तर इन्कम कुठे असणार? डेबिटला असणार आहे. बरोबर. इन्कम कोणत्या साईडला? क्रेडिटला. म्हणजे एक्सपेन्सेस कोणत्या साईडला असणार आहेत? डेबिट साईडला. मग याची नोंद पासबुकच्या डेबिट साईडला होते आणि कॅशबुकच्या कोणत्या साईडला होते? क्रेडिट साईडला. मी सेकंड जे पॉईंट सांगितलेलं त्याचा आत्ताच तुम्ही विचार करायची गरज नाही. तुम्ही फक्त एक एक इफेक्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आवर कस्टमर डिरेक्टली डिपॉझिटेड इन आवर बँक. आपल्या एक खातेदार आहे, आपला एक कस्टमर आहे, ग्राहक आहे. त्या ग्राहकाने आपल्या खात्यावर पैसे जमा केले, म्हणजे पासबुकमध्ये आपले पैसे जमा झाले. रिसीट साईड म्हणजे पासबुकच्या क्रेडिट साईडला नोंद होणार. मग त्याची नोंद पासबुकच्या क्रेडिट साईडला होणार. म्हणजेच कॅशबुकच्या कोणत्या साईडला होणार आहे? डेबिट साईडला होणार आहे. आणि शेवटची ट्रान्झॅक्शन आहे डिसऑनर ऑफ चेक ऑर बिल ऑफ एक्सचेंज. म्हणजे आपण जो चेक दिलेला होता तो डिसऑनर झाला असेल, किंवा जे हुंडे आपण बँकेत डिस्काउंट केलेली होती ती जर डिसऑनर झाली असेल, तर त्याची नोंद पासबुकच्या डेबिट साईडला होते. आणि पासबुकच्या डेबिट साईडला होत असेल तर कॅशबुकच्या कोणत्या साईडला होते? क्रेडिट साईडला. आता याच्यामध्ये काही पॉईंट मला फक्त लक्षात ठेवायचे. चेक इश्यूड आपण कुठे दाखवतो? चेक इश्यूड कॅशबुकच्या क्रेडिट साईडला. हा पॉईंट लक्षात ठेवा. चेक डिपॉझिटेड कुठे दाखवतो आपण? कॅशबुकच्या डेबिट साईडला. इन्कम रिसिव्ड बाय बँक असेल पासबुकच्या क्रेडिट साईडला. एक्सपेन्सेस चार्ज पेड डेबिटेड बाय बँक पासबुकच्या डेबिट साईडला. आवर कस्टमर डिरेक्टली डिपॉझिटेड इन आवर बँक याची नोंद कुठे होणार? पासबुकच्या क्रेडिट साईडला. आणि डिसऑनर ऑफ चेक ऑर बिल ऑफ एक्सचेंज कुठे होणार? पासबुकच्या डेबिट साईडला. हे इफेक्ट फक्त तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ते इफेक्ट कसे आहेत ते मी तर सांगितलं. जनरल इंटरेस्ट प्रमाणे आपण तो पॉईंट लक्षात ठेवलेला आहे. आता काही ट्रान्झॅक्शनचं मी एक्सप्लेनेशन देतो, तुमच्या लक्षात येतं का बघा. नंबर 1 सांगितले ट्रान्झॅक्शन. चेक ऑफ रुपीज 4,000 डिपॉझिटेड कॉमा बट नॉट कलेक्टेड बाय बँक. ठीक आहे. आता चेक डिपॉझिट केला, चेक आपण डिपॉझिट करतो, म्हणजे त्याची नोंद पहिल्यांदा कुठे होणार? कॅशबुकला, आणि नंतर कुठे होणार? पासबुकला. बरोबर. आता चेक डिपॉझिट केला तर चेक डिपॉझिट कुठे दाखवतो आपण? कॅशबुकच्या डेबिट साईडला. बट नॉट कलेक्टेड बाय बँक, पण त्याची नोंद पासबुकला झालेली नाही. म्हणजे या एंट्रीचं पोस्टिंग कॅशबुकच्या डेबिटला होणार आहे. फक्त एवढाच पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की डेबिट साईडला पोस्टिंग होणार आहे की क्रेडिट साईडला. ॲड लेस किंवा स्टेटमेंट कसं तयार करायचं हे मी नंतर एक्सप्लेन करेन. आधी हा कन्सेप्ट, हा जो पॉईंट आहे, बरेच विद्यार्थी ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात. ॲड आणि लेस ह्याच्यावर लक्ष केंद्रित करतात. तर लक्षात घ्या, आधी तुमची जी ट्रान्झॅक्शन आहे ती कॅशबुकला होणार आहे का पासबुकला होणार आहे, डेबिटला होणार आहे की क्रेडिटला होणार आहे, हे आधी परफेक्ट लक्षात घ्या. मग मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये सांगेन की कोणती ट्रान्झॅक्शन ॲड होते आणि कोणती ट्रान्झॅक्शन लेस होते. बरेच विद्यार्थी स्टेटमेंटचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट पाठ करत बसतात. फॉर्मॅट पाठ करण्याची गरज नाही आहे. हे फक्त पॉईंट्स तुमच्या लक्षात असावेत. हे जर पॉईंट तुमच्या लक्षात राहिले तर तुम्हाला ॲडलेस पटकन लक्षात येईल. सेकंड ट्रान्झॅक्शन देतो मी. चेक ऑफ रुपीज 6,000 issued but not presented for payment. म्हणजे आपण चेक इश्यूड केला तर त्याची नोंद आपण कॅशबुकच्या कोणत्या साईडला करणार? क्रेडिट साईडला करणार. आणि त्याची नोंद कुठे होणार आहे? पासबुकला. पण काय सांगितलंय? बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट, म्हणजे बँकेमध्ये अजून प्रेझेंट झालेला नाही. म्हणजे याची नोंद फक्त कुठे झालेली आहे? कॅशबुकच्या क्रेडिट साईडला झालेली आहे. आधी मी सिम्पल ट्रान्झॅक्शन घेतोय आणि नंतर ह्याच्यापेक्षा टफ ट्रान्झॅक्शन असतात की ज्याची नोंद दोन्हीकडे होते, मग एका साईडला झालेली नाही आहे. असे सुद्धा पॉईंट्स, ते थोडेसे टफ पॉईंट्स आहेत, पण ते नंतर आधी बेसिक एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस करूयात. नंबर 3, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. रुपीज 2,000 कलेक्टेड बाय बँक. म्हणजे आपण गुंतवणूक केली होती त्याच्यावरचं व्याज आपल्याला मिळालेलं आहे, पण ते व्याज आपल्या खात्यावर जमा झालं, म्हणजे बँकला जमा झालेलं आहे. बरोबर. मग याची नोंद कॅशबुकला होणार आहे का? नाही. याची नोंद कॅशबुकला झालेली नाही आहे. याची नोंद कुठे होणार आहे?
पासबुकला होणार आहे, कारण की इन्कम रिसिव्ड किंवा कलेक्टेड किंवा क्रेडिटेड बाय बँक असेल तर त्याची नोंद पासबुकच्या कोणत्या साईडला होते? क्रेडिट साईडला. म्हणजे इथे हा पॉईंट फक्त लक्षात ठेवायचा आहे, याची नोंद पासबुकच्या क्रेडिट साईडला झालेली आहे. नंबर 4, चौथी ट्रान्झॅक्शन घेतो मी. इन्शुरन्स रुपीज 3200 पेड बाय बँक. इन्शुरन्स बँकेने पेड केलेला आहे, बरोबर. मग याची नोंद कॅशबुकला होणार आहे का? नाही, कारण की आपल्याला त्याची माहितीच नाही आहे. पण याची नोंद पासबुकला होणार आहे, तर पासबुकच्या कोणत्या साईडला होणार आहे? डेबिट साईडला होणार आहे, बरोबर. कारण की पासबुकची डेबिट साईड म्हणजे पेमेंट साईड असते आणि पेड केलेलं आहे म्हणजे पासबुकच्या डेबिट साईडला. आणि 5वी ट्रान्झॅक्शन आहे आवर कस्टमर डिरेक्टली डिपॉझिटेड म्हणजे त्याने परस्पर आपली रक्कम भरलेली आहे. डिरेक्टली डिपॉझिटेड रुपीज 8000 इन आवर बँक अकाउंट. त्याने आपल्या खात्यावर परस्पर पैसे 8000 रुपये जमा केलेले आहेत. आता याची नोंद कॅशबुकला तर होणार नाही आहे, कारण की आपल्याला त्याची माहितीच नाही आहे. पण त्याची नोंद पासबुकला झालेली आहे. आपल्या खात्यावर पैसे जमा झाले पासबुकला, म्हणजे पासबुकच्या कोणत्या साईडला होणार आहे? क्रेडिट साईडला. म्हणजे हे जे पॉईंट्स मी आता लिहून दिलेत ना, ते फक्त हे एक्सप्लेन करण्यासाठी लिहून दिलेले आहेत. बघा, चेक इश्यूड आहे तर कॅशबुकच्या क्रेडिट साईडला, बरोबर. चेक डिपॉझिटेड असेल, चेक डिपॉझिटेड आहे कॅशबुकच्या डेबिट साईडला. हे तुम्ही ही वर्किंग नोट न करता डिरेक्टली सुद्धा करू शकता. इन्कम रिसिव्ड बाय बँक असेल तर पासबुकच्या क्रेडिट साईडला. इन्शुरन्स पेड बाय बँक असेल पासबुकच्या डेबिटला. एक्सपेन्सेस पेड बाय बँक असेल पासबुकच्या डेबिटला. कस्टमर डिरेक्टली डिपॉझिटेड असेल पासबुकच्या क्रेडिट साईडला. मग हे जर पॉईंट तुमच्या लक्षात राहिले तर आता सिम्पल एक ट्रिक सांगणार आहे. नॉर्मली आपल्याला एक्झाम्पल 4 प्रकारचे असतात. एक तर कॅशबुकचा तुम्हाला नॉर्मल बॅलन्स दिलेला असतो. कॅशबुकचा नॉर्मल बॅलन्स म्हणजे कोणता बॅलन्स असतो? डेबिट. हा नॉर्मल बॅलन्स आहे किंवा त्याला फेवरेबल बॅलन्स सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात? फेवरेबल बॅलन्स सुद्धा म्हणतात. दुसरा दिलेला असतो कॅशबुकचा क्रेडिट बॅलन्स दिलेला असतो. कॅशबुकचा कोणता बॅलन्स दिलेला असतो? क्रेडिट बॅलन्स. मग त्याला ओव्हरड्राफ्ट बॅलन्स म्हणतात. कसला बॅलन्स म्हणतो आपण? ओव्हरड्राफ्ट. किंवा त्यालाच अनफेवरेबल बॅलन्स सुद्धा म्हणतात. अनफेवरेबल म्हणजे कॅशबुकचा नॉर्मल बॅलन्स हा डेबिट असतो, अपोजिट साईडला दिला तर त्याला अनफेवरेबल किंवा ओव्हरड्राफ्ट म्हणतात. त्याच्या उलट काय असतं? पासबुकचा नॉर्मल बॅलन्स कोणता असतो? क्रेडिट. हा नॉर्मल बॅलन्स आहे. क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय आहे? नॉर्मल बॅलन्स किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? फेवरेबल बॅलन्स असं म्हणतो. आणि त्याच्या उलट जर पासबुकच्या अपोजिट साईडला बॅलन्स दिला असेल, अपोजिट साईडला म्हणजे कोणत्या साईडला बॅलन्स दिला असेल? डेबिट साईडला, तर त्याला आपण काय म्हणतो? ओव्हरड्राफ्ट किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? अनफेवरेबल असं म्हणतो. मग हे 4 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. जर उदाहरणामध्ये तुम्हाला कॅशबुकचा डेबिट बॅलन्स दिला असेल तर डेबिटचे आयटम म्हणजे जो बॅलन्स दिलेला असतो ते आयटम मायनस करायचे आणि क्रेडिटचे आयटम प्लस करायचे. परत रिपीट करतो. तुम्हाला उदाहरणामध्ये जे दिलेलं असेल ते मायनस करायचा, म्हणजे तो बॅलन्स मायनस करायचा आणि अपोजिट साईडचा म्हणजे क्रेडिट बॅलन्स प्लस करायचा, बरोबर. इथे कॅशबुकचा डेबिट बॅलन्स दिला म्हणजे डेबिटचे आयटम मायनस, क्रेडिटचे आयटम प्लस. कॅशबुकचा क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर क्रेडिटचे आयटम मायनस, डेबिटचे आयटम प्लस. पासबुकचा क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर क्रेडिटचे आयटम मायनस, डेबिटचे आयटम प्लस. आणि पासबुकचा जर डेबिट बॅलन्स दिला असेल तर डेबिटचे आयटम मायनस आणि क्रेडिटचे आयटम प्लस. म्हणजे काय थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे? जो बॅलन्स दिला असेल सुरुवातीला, उदाहरणामध्ये सुरुवातीला तुम्हाला बॅलन्स दिलेला असतो, जो बॅलन्स दिला असेल तो मायनस करा, बरोबर, व इतर प्लस करा, म्हणजे अपोजिट साईडचा प्लस करा. आता उदाहरणार्थ आता हेच एक्झाम्पल बघूयात आपण. समजा मी या एक्झाम्पलमध्ये असं सांगितलं असतं, प्रिपेअर बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट आणि कॅशबुक शोज ए डेबिट बॅलन्स रुपीज 40,000 40,000 असं एक्झाम्पल दिलं. हेच एक्झाम्पल. आता एक्झाम्पलचं बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट कसं तयार करायचं आहे तर बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट खाली लिहिणार फॉर द मंथ एंडेड, जी काय तारीख दिली असेल, असं समजा 31 मार्च 2018 तारीख असेल असं कन्सिडर करत आपण.
आपण कॉलम्स तयार करतो रुपीज आणि हा कॉलम असतो पर्टिक्युलर्स. आता एक्झाम्पलमध्ये नाव नाही आहे, मग आपण गणेश घेऊयात, मिस्टर गणेश. ठीक आहे. आता आपल्याला कॅशबुकचा कोणता बॅलन्स दिलेला आहे? डेबिट बॅलन्स. मग सुरुवात करतो मी. डेबिट बॅलन्स ॲज पर कॅशबुक. डेबिट बॅलन्स ॲज पर कॅशबुक. तुम्हाला इथे डेबिट बॅलन्स दिला असेल, क्रेडिट बॅलन्स दिला असेल, पासबुक दिलं असेल, कॅशबुक दिलं असेल, जे काही दिलं असेल ते तुम्ही लिहा. किती रुपये दिलेलं आहे? 40,000. मी आउटरला घेतो 40,000 रुपये. आता ॲड कोणते ट्रान्झॅक्शन्स करायचे आहेत लक्ष द्या. कॅशबुकचा डेबिट बॅलन्स दिला, मी सांगितलंय डेबिट बॅलन्स दिला असेल, कॅशबुकचा असू दे, पासबुकचा असू दे, जो बॅलन्स दिला असेल तो मायनस करायचा. बरोबर. आता सांगा चेक डिपॉझिटेड. बघा इथं लक्षात येईल तुमच्या, चेक डिपॉझिटेड कुठे असतात? डेबिटला. म्हणजे हा डेबिटचा आयटम आहे. डेबिटचा आयटम काय करणार आपण? मायनस. का डेबिटचा आयटम मायनस करणार? तर आपल्याला इथे डेबिट बॅलन्स दिलाय. चेक इश्यूड. चेक इश्यूड कुठे दाखवतो आपण? कॅशबुकच्या क्रेडिट साईडला. मग कॅशबुकच्या क्रेडिटचा आयटम काय करतो आपण इथे? प्लस. का प्लस करतोय? तर डेबिट बॅलन्स दिलाय म्हणजे डेबिट आयटम मायनस होणार आणि क्रेडिटचा आयटम काय होणार आहे? प्लस. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कलेक्टेड बाय बँक. इंटरेस्ट किंवा इन्कम रिसिव्ड बाय बँक असेल, पासबुकच्या क्रेडिट झाला आणि क्रेडिटचा आयटम काय करतो आपण इथे? प्लस. बघा मी परत रिपीट करतो. आपल्याला कॅशबुकचा डेबिट बॅलन्स दिलाय म्हणजे या उदाहरणामध्ये डेबिटचे जे जे आयटम असतील ते मायनस करायचे आहेत आणि क्रेडिटचे जे जे आयटम असतील ते काय करायचे आहेत? आपल्याला प्लस करायचे. चेक डिपॉझिटेड आहे कॅशबुकच्या क्रेडिटला, कॅशबुकच्या डेबिटला म्हणून मायनस. चेक इश्यूड कॅशबुकच्या क्रेडिटला म्हणून प्लस. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कलेक्टेड बाय बँक पासबुकच्या क्रेडिटला म्हणून प्लस. इन्शुरन्स पेड बाय बँक पासबुकच्या डेबिट साईडला, मग डेबिटचा आयटम काय करणार आपण? मायनस. आवर कस्टमर डिरेक्टली डिपॉझिटेड इन आवर बँक अकाउंट पासबुकच्या क्रेडिटला आणि क्रेडिटचा आयटम काय करतो इथे आपण? प्लस. लक्षात आलं तुमच्या? बघा परत एकदा नीट समजून घ्या. आपल्याला आधी डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस लक्षात आले पाहिजेत. बरोबर. चेक इश्यूड असेल कॅशबुकच्या डेबिटला, चेक डिपॉझिटेड चेक इश्यूड असेल कॅशबुकच्या क्रेडिटला, चेक डिपॉझिटेड असेल कॅशबुकच्या डेबिटला, इन्कम रिसिव्ड बाय बँक असेल पासबुकच्या क्रेडिटला, एक्सपेन्सेस पेड बाय बँक असेल पासबुकच्या डेबिटला, आवर कस्टमर डिरेक्टली डिपॉझिटेड असेल पासबुकच्या क्रेडिटला, डिसऑनर ऑफ चेक असेल तर पासबुकच्या डेबिटला. हे आयटम तुमच्याकडे लक्षात आले की आपल्याला इथे डेबिट बॅलन्स दिलाय सुरुवातीला, मग डेबिटचे आयटम मायनस करा, क्रेडिटचे आयटम प्लस करा. चेक डिपॉझिटेड आहे कॅशबुकच्या डेबिटचा आहे म्हणून मायनस. चेक इश्यूड आहे कॅशबुकच्या क्रेडिटचा आहे, क्रेडिटचा आयटम म्हणजे प्लस. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कलेक्टेड बाय बँक आहे म्हणजे पासबुकच्या क्रेडिटला म्हणजे प्लस. इन्शुरन्स पेड बाय बँक आहे पासबुकच्या डेबिटला म्हणजे मायनस. आणि आवर कस्टमर डिरेक्टली डिपॉझिटेड आहे पासबुकच्या क्रेडिटला म्हणजे प्लस. म्हणजे क्रेडिटचे जे आयटम आहेत ते काय केलेत? प्लस आणि डेबिटचे जे आयटम आहेत ते काय केलेत? मायनस. आता ऍड नंबर 1 कोणता प्लस आहे बघा? चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. चेक इश्यूड कॉमा बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. किती रुपयाचा चेक इश्यू? 6,000 रुपये. नंबर 2 आणखी कोणता प्लस आहे? 3 नंबरचा. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कलेक्टेड बाय बँक. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कलेक्टेड बाय बँक. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कलेक्टेड बाय बँक. याची नोंद फक्त पासबुकला झालेली आहे. किती रुपयाची व्हॅल्यू आहे? 2,000. आणि प्लस कोणतं आहे? आवर कस्टमर डिरेक्टली डिपॉझिटेड इन आवर बँक. आवर कस्टमर डिरेक्टली डिपॉझिटेड इन आवर बँक अकाउंट. आणि याची व्हॅल्यू किती आहे? 8,000 रुपीज. या 3 ट्रान्झॅक्शन्स प्लस होणार आहे. म्हणजे तिन्हीची टोटल करूया. 8 आणि 2 10 6 16 16,000. मग टोटल खाली आली 56,000. आता लेस 2 ट्रान्झॅक्शन लेस होणार आहेत. पहिली ट्रान्झॅक्शन कोणती आहे? चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड. चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड बाय बँक. नॉट कलेक्टेड बाय बँक. आणि त्याची व्हॅल्यू आहे 4,000 रुपीज. इनर कॉलमला घेतली. नंबर 2 आणखी ट्रान्झॅक्शन कोणती लेस होणार आहे? इन्शुरन्स पेड बाय बँक. इन्शुरन्स पेड बाय बँक. पेड बाय बँक. आणि त्याची व्हॅल्यू आहे 3,200. 3,200. मग या दोन्ही मिळून एकूण रक्कम किती आली? 7,200. बरोबर.
आता हे 56,000 मधून हे ट्रान्झॅक्शन लेस करायचे आहे, म्हणजे वजाबाकी आली 48,800, 48,400. आता ही मायनसमध्ये आलेली नाही, प्लसमध्येच आलेलं आहे. मायनसमध्ये आलं तर त्याची कन्सेप्ट वेगळी आहे. तर आता इथे सुरुवातीला कोणता बॅलन्स दिला होता? डेबिट बॅलन्स. त्याच्या अपोजिट साईडचा म्हणजे कोणता बॅलन्स असतो? हा क्रेडिट बॅलन्स. लक्षात घ्या, जो वरती बॅलन्स दिलेला आहे त्याच्या अपोजिट खाली बॅलन्स असतो. वरती क्रेडिट दिला असेल तर खाली डेबिट, वरती डेबिट दिला असेल तर खाली क्रेडिट. बरोबर. ॲज पर हा बॅलन्स आहे कॅशबुकचा, म्हणजे हे जे उत्तर आलेलं आहे तो बॅलन्स कशाचा असणार आहे? पासबुकचा. म्हणजे ज्याला म्हणायचं आहे क्रेडिट बॅलन्स ॲज पर पासबुक. म्हणजे ज्या तारखेला आपला कॅशबुकचा बॅलन्स 40,000 रुपये बॅलन्स दाखवतोय तेव्हा पासबुकचा बॅलन्स किती रुपये दाखवतोय? 48,800 रुपये. मग कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला आलं तर फक्त हे 4 पॉईंट्स लक्षात ठेवा. या 4 पॉईंटनुसार तुम्ही कोणतंही एक्झाम्पल आलं तर सॉल्व्ह करू शकता. हे 4 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. कॅशबुकचा नॉर्मल बॅलन्स हा डेबिट असतो, ओव्हरड्राफ्ट बॅलन्स क्रेडिट असतो. पासबुकचा नॉर्मल बॅलन्स क्रेडिट असतो, ओव्हरड्राफ्ट बॅलन्स हा डेबिट असतो. जो बॅलन्स तुम्हाला दिला असेल ते प्रत्येक आयटम लेस करा आणि त्याच्या अपोजिटचे प्लस करायचे. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ इथे कॅशबुकचा डेबिट बॅलन्स दिला आहे, म्हणजे डेबिटचे आयटम मायनस, क्रेडिटचे आयटम प्लस. ह्याच्या उलट तुम्हाला काही दिलं असेल, उदाहरणार्थ सांगितलं असेल असं, एक आणखी एक उदाहरण देता मी. पासबुक शो ए क्रेडिट बॅलन्स. पासबुक शो ए क्रेडिट बॅलन्स ऑफ रुपीज 48,000 असं तुम्हाला एक उदाहरण दिलं असेल. म्हणजे सुरुवातीलाच हे वाक्य दिलं असेल. आता खालील कोणतेही ट्रान्झॅक्शन्स असू देत, 1, 2, 3, 4, 5. उदाहरणार्थ मी घेतो चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड रुपीज 2,000. चेक इश्यूड but not presented rupees 1,000. Interest rupees 500 collected by bank. Our customer directly deposited rupees 6,000 in our bank account. And last, bank charges rupees 120 charged by bank. ठीक आहे. आता मी काय करतोय, फक्त ह्याचं पोस्टिंग कुठे कुठे होतं ते सांगतो. चेक डिपॉझिट असेल, बरोबर, चेक डिपॉझिट कुठे दाखवतो आपण? कॅशबुकच्या डेबिट साईडला. चेक इश्यूड असेल त्याचं पोस्टिंग कुठे होतं? कॅशबुकच्या क्रेडिट साईडला. इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक असेल याचं पोस्टिंग कुठे होतं? पासबुकच्या क्रेडिट साईडला. आवर कस्टमर डिरेक्टली डिपॉझिटेड असेल याचंही पोस्टिंग कुठे होतं? पासबुकच्या क्रेडिट साईडला. आणि बँक चार्जेस चार्ज बाय बँक असेल तर याचं पोस्टिंग कुठे होणार? पासबुकच्या डेबिट साईडला. लक्षात. म्हणजे हे जे सिंपल पॉईंट्स आहेत हे पॉईंट तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे. मग हे आपण या पद्धतीने केलं. आता आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे? कोणता बॅलन्स दिला आहे? क्रेडिट. मग मी सांगितलंय जो बॅलन्स दिला असेल, मग क्रेडिट बॅलन्स दिलाय तर ते सगळे आयटम काय करायचे? मायनस. आणि याच्या अपोजिट डेबिटचे आयटम काय करायचे? प्लस. मग चेक करा, हा आयटम कॅशबुकच्या डेबिटला आहे आणि डेबिटचा आयटम काय करायचा आहे? प्लस. म्हणजे तुम्हाला वर्किंग नोट सुद्धा करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही लिहू शकता. चेक इश्यूड कुठे दाखवतो? कॅशबुकच्या क्रेडिटला आणि क्रेडिटचे आयटम काय करत आहे? मायनस. इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक कॅशबुकच्या पासबुकच्या क्रेडिटला, क्रेडिटचे आयटम काय करत आहे? मायनस. आवर कस्टमर कुठे दाखवतोय आपण? पासबुकच्या क्रेडिटला, क्रेडिटचे आयटम काय करत आहे? मायनस. बँक चार्ज बाय बँक पासबुकच्या डेबिटला, म्हणजे डेबिटचे आयटम काय करत आहे? प्लस. सिम्पल. मग तुम्ही खाली काय लिहू शकता? एक्झाम्पल सॉल्व्ह करायला नाव लिहायचं पहिल्यांदा. बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट फॉर द मंथ एंडेड काय असेल ती तारीख, पर्टिक्युलर्स रुपीज. सुरुवातीला काय लिहिणार? क्रेडिट बॅलन्स ॲज पर पासबुक. मग त्याच्यामध्ये हे ॲड ट्रान्झॅक्शन आधी घ्यायच्या, लेस ट्रान्झॅक्शन नंतर घ्यायच्या. आणि सर्वात शेवटी जे उत्तर येईल ते क्रेडिटच्या ऐवजी काय येणार? डेबिट बॅलन्स. पासबुक ऐवजी काय येणार? कॅश.
म्हणजे कोणतं एक्झाम्पल तुम्हाला दिलं असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. हे टेक्निक व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये साधारण 2-3 एक्झाम्पल एकाच लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत, ज्याच्यामध्ये या जे बेसिक ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या सगळ्या काय होतील, कव्हर होतील. मग तोपर्यंत हे लेक्चर व्यवस्थित पहा, याचे नोट्स व्यवस्थित राईट डाऊन करून ठेवा. आपण पुढील लेक्चरमध्ये ते सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. थँक्यू.